बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 70 दिवसांहून अधिकचा काळ झालाय। देशमुखांची हत्या आणि वाल्मिक कराड आरोपी असलेल्या खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करताय। आता या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रामध्ये काय असू शकतं याचे काही संभाव्य मुद्दे समोर येताना दिसून आलेले आहेत। ते मुद्दे सुरुवातीला पाहूया। आरोपपत्रामधील संभाव्य मुद्द्यांवरती आपण एक नजर टाकतोय। आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येचा रचलेला कट आणि हत्या कशी केली त्याचे पुरावे असू शकतात, ही खरं तर शक्यता आहे। संतोष देशमुखांच्या हत्याकांडात कुणाकुणाचा सहभाग असू शकतो याची माहिती देखील असू शकते। तर संतोष देशमुखांच्या हत्येचं मूळ कारण नमूदही असू शकतं। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा काही देशमुख हत्येमध्ये सहभाग आहे का याचा देखील उल्लेख असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर खंडणी, अॅट्रॉसिटी आणि देशमुख हत्या प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे का याचे पुरावे देखील यात असण्याची शक्यता आहे। आरोपींना फरार होण्यास कुणी सहकार्य केलं, फरार आरोपी कुठे होते हेही समोर येणार असल्याची शक्यता आहे। तर देशमुखांच्या हत्येवेळी आरोपींनी कोणती शस्त्र वापरली होती आणि त्यांचा वापर कसा केला गेला याचा देखील उल्लेख यामध्ये असू शकतो। देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कर्तव्यात काही कसूर केलेली आहे का हेही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर एकंदरीतच या मुद्द्यांवरती आपण नजर टाकल्यानंतर आरोपपत्रामधील संभाव्य मुद्दे तर आपण पाहिले, मात्र आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काय पुढची प्रक्रिया काय असणार हेही आपण समजावून घेणार आहोत। तर काय होऊ शकतं यावरती आपण यावेळेला नजर टाकतो आहोत। पुढे काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। तर आरोपपत्राला कोर्टाकडून कॉग्निझन्स मंजुरी दिली जाणार। मंजुरीनंतर हे आरोपपत्र आरोपीच्या वकिलांना आणि आरोपींना वाचायला मिळणार। तर त्यानंतर हा खटला कोर्टात चालणार। विशेष सरकारी वकील हा खटला लढणार आहेत। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पुढे काय या मुद्द्यांवरती आपण एक नजर टाकलेली आहे। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख। धनंजयजी, आपण सातत्याने लढा देत आहात आपल्या बंधूंना मृत्यू झाल्यानंतर का होईना कुठेतरी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आज एका बाजूला हे दोषारोपपत्र ज्यावेळेला दाखल करण्यात आलेलं आहे यातले काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय वाटतंय दोषारोपपत्रानंतर पुढे काय आणि तुमचा लढा कसा सुरू राहील याच्यामध्ये जर आपण जे मुद्दे आता जनतेला दाखवले त्या मुद्द्यांचा जर समावेश असेल तर केस कुठल्या टप्प्यात येऊन ठेपलेली असं आपल्याला वाटतं? संतोषजी नमस्कार. नमस्कार। हे जे तुम्ही आता संभाव्य मुद्दे सांगितले आणि असू शकतंय हा तुमचा जो शेवटचा शब्द होते, तर हे आहेतच. बर हे मी आजच सांगतो तुम्हाला बर की सगळे खंडणीतले आरोपी हे खुनात आहेत, अपहरण करण्यामध्ये आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे। म्हणूनच त्यांच्यावर मोकोका हा कायदा लावलेला आहे, बरोबर जो की 1999 ला आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी लावलेला होता, आणला होता कायदा। त्या दिवशी भगवान बाबाची पुण्यतिथी होती आणि त्याच दिवशी 2025 ला ज्या दिवशी भगवान बाबाची पुण्यतिथी होती त्याच दिवशी हो हा मकोका या सगळ्या आरोपींना लावण्यात आलेला आहे। हा एकदम योगायोग आहे। तर हे जे सगळे आरोपी आहेत ते सगळे संघटित गुन्हेगारीतील आरोपी आहेत आणि याच प्रकारे यांनी इतर कितीतरी गुन्हे केलेले आहेत। मी फक्त एकच सांगेल की हे कुठेतरी थांबलं असतं जर का या गुन्हेगारांना कुठेतरी गुन्हे शिक्षा झाली असती। जे पहिले गुन्हे त्यांच्यावर जास्तीत जास्त कुठेतरी पोलिसांना त्याला जर जरब दिला असता, कायद्याच्या कचाट्यात घेतलं असतं तर पुढचं गुन्हे झाले नसते। म्हणजे मला हे म्हणायचं की भावाचा खून झाला नसता। बरोबर परंतु आहे। पोलीस प्रशासनामध्ये एक मित्र असल्यासारखे हे आरोपी वावरत होते। त्यांनी माझ्या भावाचा घात झाला आणि आता ही लढाई जी आहे ही पहिल्या टप्प्यात आलेली आहे। आता इथून दुसरा टप्पा चालू होईल, न्यायालयीन प्रक्रिया चालू झालेली आहे। आता हे दोषारोपपत्र वकील साहेब बघतील, आम्ही बघू त्याच्यात काय उणीव आहे का, कुठं काही त्याच्यामध्ये आम्हाला वाटतंय का कमी जास्तपणा, हे सगळं बघून पुढची जी लढाई आहे ती कायदेशीर आम्ही लढणार आहोत। इथपर्यंत लढणार आहोत जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत ही लढाई आमची असणार आहे। परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये खूप त्रास होतोय। विनाकारण एका निष्पाप माणसाला
हे सगळं करतोय आपण कशासाठी करतोय, हं, हं, हं. का करायची वेळ आली आपल्यावर, आपल्या माणसानं काय गुन्हा केला होता, किंवा एवढं म्हणजे आज इतकी उणीव आहे भावाची, की म्हणजे कुठं बाहेर जातो मी किंवा काही लक्षात आलं तर कुणाला सांगणार. आज सगळ्या जाती धर्मातील लोक सोबत आहेत सगळे, पण जे घरातले जे नातं होतं हं. भावाचं आमच्या, त्याला खूप मोठी खिंडार पडलेली आहे आणि ती उणीव कधीच भरून नाही येणार. त्याचं दुःख पण आज खूप होतंय जास्त. बरोबर आहे धनंजयजी. मला आपल्याला हे विचारायचं आहे की 1400 पेक्षा जास्त पानांचं, साधारण 1500 पानांचं हे सगळं आरोपपत्र आहे. तुमच्या ज्या ज्या मागण्या होत्या, जे जे आरोप करण्यात आलेले होते, त्याचा या 1500 पानांच्या आरोपपत्रामध्ये समावेश असेल याचा विश्वास तुम्हाला वाटतोय का? काल आपण या आहे. संदर्भामध्ये वैभवी ताई यांच्याशी देखील चर्चा केलेली होती. आज कुटुंबियांना काय वाटतंय ज्या वेळेला हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे, एक पाऊल का होईना पुढे टाकण्यात आलेलं आहे, कुठेतरी आपण त्या दिशेनं जातोय की जिथं न्याय मिळावा आपल्याला? धनंजयजी. नाही, नाही, हा खूप म्हणजे कठीण लढा होता. कारण का आमचं एक बॅकग्राऊंड बघितलं गावचं किंवा देशमुख कुटुंबियाचं, तर कुठेही गुन्हेगारीला कुणी समर्थन देणारं नव्हतं किंवा गुन्हेगारी हा विषय आम्हाला म्हणजे कुठंच अभ्यासात नव्हता. हां, हां. परंतु हे जे लोक आहेत, ह्या लोकांसोबत विनाकारण, कुठलं कारण नसताना, कुठलं काही संबंध नसताना ही जी घटना घडली, हा 80 दिवसाचा प्रवास इतका म्हणजे कठीण होता आमच्यासाठी. एकीकडं असं सांगेल मी, की दुःख व्यक्त करायला सुद्धा ह्या सगळ्या घटनेतून पुढे जाताना आम्हाला वेळ नाही भेटला. हे बरोबर. दुःखाचं डोंगर एवढा असताना सुद्धा एक न्यायालयाची प्रोसेस होती, कायद्याची होती. त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी कुठं ना कुठं जावं लागायचं, रस्त्यावर उतरावं लागायचं, CID कडे जावं लागायचं, पोलीस यंत्रणेकडे जावं लागायचं, SITच्या अधिकाऱ्यांना भेटावं लागायचं. ते एक 80 दिवसाचा खूप खडतर काळ काळ गेलेला आहे हा. आणि हं. इथून पुढचा काळ जो आहे न्यायालयीन प्रक्रियेत हे प्रकरणाचं रूपांतर झालेलं आहे. हा पहिला टप्पा आहे. तर इथून पुढचा असाच आमचा न्यायाचा लढा कायम राहणार आहे आणि कुटुंबामध्ये जास्त आई-वडील थकलेले आहेत हां. आणि वहिनींना जास्त आम्ही काही ह्या गोष्टीत म्हणजे त्यांना धीर देण्याचीच भूमिका असते सगळ्यांची. घरातली, परिसरातले जे महिला आहेत, गावातले जे मला ज्यांनी आतापर्यंत गावात सांभाळलेले ते लोक सगळे धीर देतात. म्हणून हं. ह्यांना ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात आम्ही सांगतो. अं, त्यांना धीर देतात सगळे गावातली लोक. परंतु आता इथून पुढं जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही एक एक गोष्ट म्हणजे सांगत चालणार आहोत आणि न्याय मिळवून घेणार आहोत हे मात्र निश्चित. थांबणार नाहीत कुठंच. बरोबर. तुम्ही थांबणार नाही असा निर्धार यावेळेला करताना दिसत आहे. मात्र धनंजयजी, पोलीस असतील, त्यानंतर मकोका असेल, CIDना आरोपपत्र देखील दाखल करून झालेलं आहे. मात्र ह्या सगळ्या परिस्थितीवरती कुठेतरी एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की त्यावेळेला जे जे आरोपी असतील किंवा ज्यांच्यावरती आरोप त्या ठिकाणी आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेले, त्यांचा सगळा CDR जो आहे, त्या संदर्भातली तुम्ही केलेली मागणी, याचा उल्लेख या आरोपपत्रामध्ये असावा असं आपल्याला वाटतं का? नाही, वाटतं पण आणि आहे पण. बरं. CDR काढले गेलेले आहेत. परंतु ज्याचे सगळ्यांचे पुरावे चांगल्या पद्धतीने मिळालेले आहेत. हं. आणि पुढील जे काही अजून मला काही गोष्टी तुम्हाला शेअर नाहीत करता येत. बरं. तुम्ही एक कुटुंबातले आहात. तुमच्या माध्यमातून सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोष अण्णा देशमुख कसे होते, कोण होते, हं, हं. लोकप्रतिनिधी कसा असावा किंवा त्याच्या न्यायाच्या लढाईमध्ये माझ्या एवढाच तुमचा सुद्धा सगळ्यांचा सहभाग आहे. नक्की. परंतु काही गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. काही निश्चितच आहे. गोष्टी ह्या एक येणाऱ्या जबाबदार माध्यम काळामध्ये म्हणून मी हे हं, प्रश्न आपल्याला हं, विचारणार सुद्धा नाही धनंजय देशमुखजी, कारण हं, हं. न्यायालयीन प्रक्रिया असते आणि ती पाळणं, तिचे नियम पाळणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कायदेतज्ञ नितीन सातपुते यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नितीनजी, आज संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहे. मात्र आज जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं ते साध्या सोप्या सरळ शब्दात आपण कशा प्रकारे सांगणार? कारण न्यायालयीन प्रक्रिया असते, काही गोष्टी आपल्याला सिक्रेट ठेवणं गरजेचं असतं. मात्र इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करत असताना 1500 पानी आरोपपत्र, त्यामुळे कुठेतरी न्याय मिळण्याची अपेक्षा ही देशमुख कुटुंबियांनी धरावी का? नितीन सातपुतेजी. जी नमस्कार विशालजी. हं. आज संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे काय आरोपपत्र दाखल झालेलं आहे, हे जे आरोपपत्र हे फायनल नसतं. हं. हा आरोपी जर कोठडीमध्ये असेल तर 90 दिवसामध्ये हे, आणि जर खून झालेला असेल म्हणजे सत्र न्यायालयाला म्हणजे जन्मठेप किंवा फाशी अशी जर शिक्षा असेल हां. किंवा 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल, अशा प्रकरणामध्ये 90 दिवसामध्ये आरोपी अटक केल्यापासून आरोपपत्र दाखल करावं लागतं. हो. कारण जर आरोपपत्र 90 दिवसात किंवा 60 दिवसात जी काही जी सीमा असते कायद्याने ठरवलेली, ती जर दाखल केलं नाही तर आरोपीला हा बाय डिफॉल्ट बेल मिळतो आणि तो सुटून जातो. हं. त्यामुळे तो तपासाला तो अवेलेबल राहणार नाही, तपासाला मदत होणार नाही. आणि त्यासाठी हे आरोपपत्र, प्राथमिक आरोपपत्र दाखल करावं लागतं.
आणि पोलिसांनी प्राथमिक जो काही तपास केलेला आहे तो 90 दिवसामध्ये त्याची चार्जशीट आरोपपत्र न्यायालयात दाखल करतात, जे काही पुरावे मिळाले ते दाखल करतात. तपास आता हे जे आरोपपत्र दाखल करून पण तपास थांबतो का, हा एक महत्वाचा मुद्दा. तपास थांबत नाही. जर या केसमध्ये अजून काही धागेदोरे, काही पुरावे जे अजून मिळून आलेले नाही, त्या संदर्भाचा तपास हा चालू असतो. न्यायालयाच्या परवानगीने हा पुढील तपास म्हणजे अगोदर जे सीआरपीसी आपल्याकडे होतं ते आता भारतीय म्हणजे बीएनएस झाला आणि बीएनएसएस झालेला आहे. त्यामुळे हा जो तपास हा पुढे चालू असतो. 173 सबसेक्शन 8 ऑफ सीआरपीसी जे जुनं आपलं जे पुस्तक होतं, जे 1 जुलैपासून नवीन कायदे अंमलात आले, त्यानंतर नवीन प्रकरणाप्रमाणे आरोपपत्र दाखल होतात. हा पुढील तपास चालू असतो आणि जशी माहिती मिळते तशी साक्षी पुरावे आणि काही टेक्निकल एव्हिडन्स असतात. तसं मी उशिरा जॉईन केलंय, त्यामुळे पण जाता म्हणजे जॉईन करताना मी ऐकलं ते की काय सीडीआर वगैरे असा जो प्रकार असतो, हा असे प्रकार यायला थोडासा वेळ लागतो. काही फॉरेन्सिक रिपोर्ट यायला वेळ लागतात. त्यामुळे 60 दिवस किंवा 9 दिवसामध्ये हे पुरावे मिळत नाही किंवा काही पुरावे मिळणं अशक्य असतं. मग अशा वेळी हे प्राथमिक आरोपपत्र जे दाखल झाल्याच्या नंतर हा तपास हा चालू राहतो आणि त्या दरम्यान पुढे कोर्टाची परवानगी घेऊन हे सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करता येते. आता ह्या प्रकरणामध्ये जर मकोका लावला असेल समजा, तर नॉर्मल जे आयपीसी किंवा जे बाकी दंडात्मक जे कायदे आहेत त्यामध्ये 60 दिवस किंवा 90 दिवस ही त्या कायद्याची परिसीमा आहे. त्या दिवसात आरोपी अटक केल्यापासून आरोपपत्र दाखल करणं गरजेचं असतं. पण ज्या ठिकाणी मोक्का लागतो, मोक्का सारखी प्रकरणं जेव्हा असतात त्यामध्ये 180 दिवस म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये ह्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करावं लागते. आणि जर अजून समजा त्यांना वेळ लागत असेल तर कोर्टाच्या परवानगीने पुढे अजून 90 दिवसांना बरोबर अजून 120 दिवसात त्यांना हा वेळ मिळतो. त्यामुळे जरी आरोपपत्र दाखल झालं तरी तपास थांबत नाही आणि त्यामुळे तपास प्रक्रिया चालू असते आणि साक्षी पुरावे मिळत असतात. त्यामुळे पोलिसांचं जे काम असतं तपास करून संपूर्ण पुरावे, साक्षी पुरावे जे काय आहे त्यांच्याकडे मटेरियल अवेलेबल आहेत आणि जे काय तपास केलेला आहे हे न्यायालयाकडे मांडतात आणि न्यायालय त्याची दखल घेतं, त्या चार्जशीटची दखल घेतं आणि पुढे हा खटला चालू होतो. खटला चालू झाल्यानंतर मग जे साक्षी पुरावे कोर्टासमोर त्या तपास अधिकाऱ्याने मांडलेले असतात त्या आधारे साक्षीदारांना कोर्टात न्यायालयात बोलून त्यांची साक्ष घेतली जाते. नक्कीच. आणि पुढचे ट्रायल हा खटला चालू होतो. नक्कीच. धन्यवाद नितीन सातपुते सर आणि धन्यवाद धनंजय देशमुखजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पुढे काय याची अगदी थोडक्यात कल्पना आपल्या महाराष्ट्रभरातल्या तमाम प्रेक्षकांना देखील आलेली असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. राज्यानंतर आता आपण वळणार आहोत राष्ट्रीय घडामोडींकडे. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याची सांगता झाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. यात योगी आदित्यनाथही सामील झालेले आहेत. तर तेलंगणाच्या शाळांमध्ये तेलुगू भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.